पाहिलंत मंडळी, देवीला कसं नाचवत गाजवत मंदिरात नेतात. हीच तर या जत्रेची शोभा आहे. या जत्रेची परंपरा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं म्हणतात ही जत्रा माहेरवाशिणींसाठी आहे. इथे 2 बहिणींची भेट होते. त्यामुळे गावातल्या ऑलमोस्ट प्रत्येक ज्या सासरी गेलेल्या मुली आहेत त्या या जत्रेला येतातच. तर ही जत्रा आहे सोलापुरातल्या मंगळवेढे तालुक्यातल्या निंबोणी गावातली. जत्रेला जायचा हा आमचा पहिलाच अनुभव होता, पण मी तुम्हाला सांगू शकत नाही किती छान वाटलं, किती प्रसन्न होता हा अनुभव आमच्यासाठी. या जत्रेची खरी सुरुवात होते आदल्या दिवशी. म्हणजे असं म्हणतात आदल्या दिवशी बहिणीची जी पालखी आहे ती गावच्या वेशीवर येते आणि दुसऱ्या बहिणीला जाऊन भेटते. निंबोणी गावचे गावकरी या 2 बहिणींची भेट साजरी करतात. भेट झाल्यानंतर ही पालखी देवीच्या मंदिरात नेऊन ठेवतात आणि गावकरी पहाटेच्या 3 वाजल्यापासून दंडवत घालायला चालू करतात आणि जत्रेच्या पुढच्या दिवसाला सुरुवात होते. या जत्रेतली माझी आवडती सगळ्यात गोष्ट कोणती असेल तर गावची सकाळ. किती निवांत, शांत आणि सुटसुटीत सकाळ असते. नाहीतर आपल्या शहराकडे नुसते काटे भराभरा चालतात. इथली तर ना घड्याळं पण समंजस आहेत. उगाच पळून 12 वाजवत नाहीत. त्यामुळे कामं उरकतात. तुम्ही बघितलं हनीला किती एन्जॉय करत होता. पूर्वी अशी प्रथा असायची की चादरीमध्ये त्या बाळाला टाकायचे, पण आता ती प्रथा नाही आहे. त्यामुळे हा नारळ आहे ना त्यालाच बाळ समजून तो तसा आशीर्वाद घेतात. आशीर्वाद घेऊन प्रसाद इथे वाटतात. तर इथे अशी प्रथा आहे. ॲक्च्युली इथे दोन्ही नैवेद्य असतात. देवीसाठी गोड पुरणपोळीचा आणि दैत्य जो मागतो तो तिखटाचा. त्यापैकी जो तिखट प्रसाद असतो तो इथे सगळ्यांना वाटावा लागतो. आणि इकडे ज्या ज्या लोकांनी नवस किंवा सायास जे बोलतात त्यांच्यासाठी ते तोरण बांधतात. स्माईल प्लीज. आणि आमची मजा चालूच होती. जोपर्यंत जत्रेत अशी दुकानं दिसत नाहीत तोपर्यंत जत्रा वाटतच नाहीत. त्यामुळे ही दुकानं असलीच पाहिजेत. आता जत्रेचा शेवटचा दिवस आहे, तेव्हा ही पालखी नाचवत मंदिरात ठेवतात. तर जी बहिणीची पालखी असते ती दुसऱ्या गावात जाऊन म्हणजे प्रत्येक नातेवाईकांना भेटून शेवटी समुद्राला मिळते. हे प्रत्यक्षात बघायला खूप भारी होतं. तुम्ही बघा, लोक कुठून कुठून बघतात, त्यांना जागा नाही ती अशी पळवतात आणि याच्यावरती भंडारा आणि चुरमुरे उधळतात आणि शेवटी मग त्या मंदिरात ठेवतात. तर ही होती मी ऐकलेली परंपरा. कोणाची वेगळी असू शकते, पण हा पहिल्याच पालखीचा अनुभव मला इतका छान होता. मला नक्कीच परत एकदा यायला आवडेल. तुम्हाला हा जत्रेचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.